Hello students, today we are going to learn first lesson, a day in the ashram. In this lesson, the beauty of Shantiniketan. The beauty of Shantiniketan is not found visibly. Its importance lies in its quality of education and the way of teaching. Irrespective of age, all who have visited it appreciate and feel its inner beauty. Gurudev says that all the students learned here never forgot their student life and they reached very great height in future life. Our ex-Prime Minister Srimati Indira Gandhi was one of the students of शांतिनिकेतन. तर आज आपण शांतिनिकेतन ह्या आश्रममधील काय पाहणार आहोत? ब्युटी पाहणार आहोत. म्हणजे ह्या आश्रमाविषयी आम्ही C.F. अँड्रोज यांच्या शब्दामधून जाणून घेणार आहोत. अ डे इन द आश्रम रिटन बाय C.F. अँड्रोज. C.F. अँड्रोज, चार्ल्स फ्रीड अँड्रोज, 1871 to 1940, was an English priest of the Church of England. He was an educator and Indian freedom fighter. He became Mahatma Gandhi's closest friend and associate. Andrews reveals his experience while he stayed in the ashram. Shantiniketan was founded by Rabindranath Tagore. It is a school with a difference where students learn with great joy. तर C.F. अँड्रोज यांनी आश्रममधील एक्सपिरियन्स अनुभव त्यांनी आपल्या शब्दामध्ये इथं नोंद केलेली आहे. शांतिनिकेतनमधील जी ब्युटी आहे त्या ब्युटीविषयी ते आपल्याला इथं सांगत आहेत. बघा, वर्ड्स कॅन नॉट पिक्चर टू यू द ब्युटी ऑफ शांतिनिकेतन. आवर ओन पोएट अँड टीचर whom we call Gurudev. Words cannot picture to you the beauty of शांतिनिकेतन. की शांतिनिकेतनचे ब्युटी जी आहे ते आपण काय करू शकत नाही, की शब्दात वर्णन करू शकत नाही. तर अशी ही सुंदर अशी शांतिनिकेतन आश्रमविषयी माहिती C.F. अँड्रोज हे सांगत आहेत. आवर ओन पोएट अँड टीचर whom we call गुरुदेव. बघा, आवर ओन पोएट अँड टीचर म्हणजेच कोण, की आपण त्यांना म्हणतो गुरुदेव. गुरुदेव रेफर्स टू रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर ज्यांनी ह्या शांतिनिकेतनची निर्मिती केली. शांतिनिकेतन फाउंडेड बाय रवींद्रनाथ टागोर. शांतिनिकेतन वॉज फाउंडेड बाय रवींद्रनाथ टागोर. त्यांना गुरुदेव असेही म्हणतात. तर त्यांनी हॅज नेम्ड इट इन हिज सॉन्ग. त्यांनी आपल्या कवितेमध्ये शांतिनिकेतनला काय म्हटलेलं आहे बघा, द डार्लिंग ऑफ आवर हार्ट्स. द डार्लिंग ऑफ आवर हार्ट्स म्हणजेच काय, की सगळ्यात जवळचा माझा असा. म्हणजे आता आपण म्हणतो की माझ्या जवळची व्यक्ती, माझी प्रिय व्यक्ती, तसं त्यांनी शांतिनिकेतनला संबोधलेलं आहे. अँड इट इज अ वर्दी ऑफ द नेम. बघा, सगळ्यांच्या मनामध्ये शांतिनिकेतनविषयी एक ब्युटी त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि तशा पद्धतीनं त्या आश्रममध्ये काय आहे, विद्यार्थ्यांचं लाईफ बनवण्याचं काम म्हणजे तिथं केलं जातं. इतकी त्या शांतिनिकेतनमध्ये ब्युटी सामावलेली आहे. ऑल हू हॅव व्हिजिटेड द आश्रम. जो कुणी या आश्रमला भेट देतो, ओल्ड अँड यंग लाईक, तो ओल्ड असो किंवा यंग असो, तरुण असो किंवा वयस्कर असो, हॅव फेल्ट इट्स अ इनर ब्युटी ग्रोविंग अँड मोर अपॉन देम. की त्यानं तिथं भेट दिल्यानंतर त्याची ब्युटी आणखीनच वाढत आहे असं इथं वाटतं. शांतिनिकेतनला यंग असो किंवा ओल्ड असो, कुणीही भेट दिली तर तेथील ब्युटी काय होतं, की आणखीनच वाढतं. इफ आय वे टू डिस्क्राईब टू यू वन डे इन द आश्रम विथ द बॉईज. इफ आय वे टू डिस्क्राईब टू यू one day in the ashram with the boys. A day in the ashram is the experience of C.F. Andrews while he stayed in the ashram. ज्यावेळेला ते एक दिवस आश्रममध्ये राहिलेले होते त्या दिवशीचं त्यांनी वर्णन आपल्या ह्या पाठामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे.
दॅट वूड परहॅप्स बेस्ट ब्रिंग होम टू यू इट्स इनर ब्युटी. आपण कदाचित तेथील आपल्या घरापेक्षाही सुंदर असं ब्युटी तिथं आपण पाहू शकतो. लॉंग बिफोर सनराईज, लॉंग बिफोर सनराईज, लाईक द बर्ड्स इन आवर ओन ओमलिकी ग्रोज, लाईक द बर्ड्स इन आवर ओन ओमलिकी ग्रोज. बघा की एक आम्रवृक्ष आहे, त्या आम्रवृक्षाच्या वरती पक्षी बसलेले आहेत. सूर्योदय झालेला आहे. आवर बॉईज आर अवेक, सगळी मुले जागे झालेले आहेत, उठलेले आहेत. द कॉरिस्टर्स आर द फर्स्ट टू राईज, द कॉरिस्टर्स आर द फर्स्ट टू राईज. कॉरिस्टर्स म्हणजेच काय की त्या आश्रमामध्ये भजन म्हणणारी मुले, प्रार्थना म्हणणारी मुले. कॉरिस्टर्स मेंबर्स हू सिंग इन द कोर ऑफ द चर्च, त्या चर्चमधील की भजन म्हणणारी मुले. तर द कॉरिस्टर्स आर द फर्स्ट राईज. सगळ्यात सर्वप्रथम त्या आश्रममधील सगळे कॉरिस्टर्स उठतात अँड दे गो राऊंड द आश्रम, आश्रमाच्या भोवती फिरतात. सिंगिंग देअर मॉर्निंग हेम, की हेम मीन्स अ सॉन्ग ऑफ प्रेज टू गॉड, की देवाची प्रार्थना म्हणत ते आश्रमच्या राऊंड फिरत असतात. यू कॅन हिअर द वॉइस इन द डिस्टन्स, drawing nearer and nearer, and then the sound dies away as the core passes on to another part of the ashram, and then again it comes nearer and nearer. बघा सुरुवातीला आपल्याला खूप लांबून असा आवाज येतो, पण जसजसं जवळ येत जाईल तसतसा आवाज तो वाढत जातो आणि आपल्या जवळून पास होऊन तो आश्रमाच्या भोवतीने फिरत असतो. द ब्युटी ऑफ द साऊंड इन द सायलेंट मॉर्निंग, द beauty of the sound in the silent morning air and the rains of joy and reverence which it brings give peace to the soul. बघा the beauty of the sound in the silent morning, पहाटेची शांतता आहे आणि त्या पहाटेच्या शांततेमध्ये की त्या आवाजाची ब्युटी खूपच सुंदर वाटत आहे. आवाज ऐकल्यानंतर आपलं मन मंत्रमुग्ध होत आहे असे तर वर्णन केलेलं आहे. द सेन्स ऑफ जॉय अँड रेव्हरन्स विच इट ब्रिंग्स गिव्ह पीस टू द सोल, ते ऐकल्यानंतर आपल्या मनाला आनंद होत आहे. सोल मीन्स आत्मा, आपला आत्मा तृप्त झाल्यासारखं वाटत आहे की त्या मुलांचं ते सकाळचं भजन ऐकून, ते प्रार्थना ऐकून खूपच सुंदर असं वाटत आहे. आफ्टर अन इंटरवल ईच बॉय टेक्स हिज आसन, थोड्या वेळानंतर प्रत्येक मुलगा आपापली जागा घेतो. हिज स्क्वेअर ऑफ कार्पेट इन टू द फील्ड्स अँड सिट्स डाऊन ऑन इट टू मेडिटेट इन हिज ओन प्लेस अलोन. प्रत्येकजण आपापलं कार्पेट मीन्स चटई अंथरून तिथे योगा करण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी आपापल्या जागेवरती बसलेला आहे. लेटर ऑन बिफोर द स्कूल वर्क्स बिगिन, की शाळेच्या कामकाजाची सुरुवात होण्याआधी द बॉईज ऑल स्टँड टुगेदर इन द शेड ऑफ द ट्रीज. शाळा सुरू, क्लास भरण्याआधी सगळी मुलं की एका झाडाच्या सावलीमध्ये थांबून ऑफ द ट्रीज अँड सिंग देअर हेम, तर सगळेजण झाडाच्या सावलीमध्ये थांबून आपली सकाळची प्रार्थना म्हणत आहेत. त्यानंतर टिल अबाउट 10:30 द वर्क ऑफ द स्कूल गोज ऑन. बरोबर 10:30 वाजता शाळेचं कामकाज चालू होत आहे. वी हॅव नो क्लासरूम्स, वी हॅव नो क्लासरूम्स. The boys sit with their teachers, the boys sit with their teachers in the open air. Under the trees there are no larger classes. A group of 8 or 10 boys are seated round the teachers. बघा इथं शाळेमध्ये कशा पद्धतीनं मुलं बसले असतात. वी हॅव नो क्लासरूम्स, तेथे काय नाही आहेत, क्लासरूम्स नाही आहेत, वर्ग नाही आहेत. द बॉईज सिट विथ देअर टीचर्स, टीचरांच्या बरोबर सगळी मुलं बसलेली आहेत. इन द ओपन एअर मीन्स मोकळ्या हवेमध्ये. अंडर द ट्रीज झाडाखाली. देर आर नो लार्जर क्लासेस, खूप मोठे क्लास नाही आहेत, म्हणजेच काय वर्गाची संख्या जास्त नाही आहे, स्ट्रेंथ जास्त नाही आहे. अ ग्रुप ऑफ 8 or 10 बॉईज, किती मुलांचा एक ग्रुप आहे, 8 ते 10 मुलांचा. आर सीटेड राऊंड द टीचर्स, आणि सगळी मुले आपल्या टीचरांच्या भोवतीने बसलेले आहेत. आस्किंग हिम क्वेश्चन्स, त्यांना क्वेश्चन्स विचारलेले आहेत. व्हेरी फ्यू बुक्स आर युज्ड, खूपच कमी पुस्तकांचा वापर तिथे आहे.
अ ग्रेटर पार्ट इज कॅरीड ऑन थ्रू कन्व्हर्सेशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे कशा थ्रू अभ्यास घेतला जातो? कन्व्हर्सेशन मीन्स संभाषण. कुणाकुणाच्यामध्ये? टीचर अँड स्टुडंट्स. द बॉईज सून लर्न टू ओपन आउट ऑल देअर डिफिकल्टीज टू देअर टीचर्स अँड द टीचर्स गेट इंटरेस्टेड इन द बॉईज क्वेश्चन्स अँड आन्सर्स. सच लिव्हिंग एज्युकेशन कॅन नेवर बी डन. त्यामुळं काय होतं की त्या मुलांना कधीही त्या शिक्षणाचा कंटाळा येत नाही. बघा, इन दिस लेसन हाऊ आर द क्लासेस ॲट शांतिनिकेतन डिफरंट फ्रॉम द क्लासेस इन अदर स्कूल. म्हणजे या पाठामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे त्यांना की इतर शाळांच्यापेक्षाही शांतिनिकेतनमधील क्लासेस कशा पद्धतीनं वेगळ्या भरवल्या जातात हे तर सांगत आहेत. बघा, आपल्याकडे कसं केलं जातं की टीच मोस्ट ऑफ द स्टुडंट्स बिकम पॅसिव्ह लर्नर. दे डिपेंड मोर ऑन बुक्स. आताची मुलं कशी आहेत? दे डिपेंड मोर ऑन बुक्स, म्हणजे पुस्तकावरती जास्त अवलंबून असतात. अँड नोट्स. स्टुडंट्स आस्क द क्वेश्चन्स रेअरली टू क्लॅरिफाय देअर डाऊट्स. स्टुडंट्स काय करतात की खूप कमी प्रमाणात आपल्या शिक्षकांच्याकडून काय करतात की डाऊट्स क्लॅरिफाय करतात. होमवर्क्स अँड पनिशमेंट्स आर गिवन टू द स्टुडंट्स. होमवर्क दिलं जातं, पनिशमेंट दिलं जातं. परंतु शांतिनिकेतनमधील बॉईज त्यांचं शिक्षण कसं आहे? दे टीचर्स इन द ओपन एअर अंडर द ट्रीज. द बॉईज सिट विथ देअर टीचर्स इन द ओपन एअर अँड अंडर द ट्रीज. देर आर नो लार्जर क्लासेस. Boys sit round the teachers asking him questions. But today students ask the questions rarely to clarify their doubts. And there is no complete freedom to the students to learn. But Shantiniketan's education is living education and can never be done. ह्या 4 पॅरेग्राफमध्ये तुम्हाला CF अँड्रोज यांनी शांतिनिकेतनमधील कशा क्लासेस केव्हा सुरू होतात आणि कशा पद्धतीनं ते क्लासेस भरवलं जातं हे आज आपण इथे पाहिलेलो आहोत. थँक्यू.